आणि पुढची बातमी आहे अजित पवारांनी केलेल्या एका मोठ्या घोषणेची। मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांना 2.5 वर्षांची संधी देण्यात येईल असं अजित पवारांनी म्हटलंय। आज शपथ घेणारे मंत्री हे केवळ 2.5 वर्षांसाठीच असतील असं अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये आज होणाऱ्या मंत्र्यांना 2.5 वर्ष कार्यकाळ मिळणार आहे आणि त्यानंतर मंत्रिमंडळात बदल होईल हे अजित पवारांनी स्पष्ट केलं। ज्यावेळेस आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळेस 1.5 वर्षाची कारकीर्द ही काहींना मिळालेली आहे। या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साधारण डोक्यामध्ये आम्ही लोकांनी असं ठरवलेलं आहे, काही 2.5 वर्षाकरता काहींना संधी द्यायची, म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्याच्यामध्ये सामावून घेतले जातील, अनेक जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल, अनेक भागाला त्याच्यातनं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळेल आणि साधारण त्याच्यामध्ये आमच्या तिघांच्या मध्ये देखील एकवाक्यता झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।